Welcome to AV number 4, part number 4. Express your own views and opinions from the viewer's point of view and complete the following table. तर बघूया या ठिकाणी काय व्ह्युअर्स पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो नेमका काय आहे. स्टांजा नंबर 1, फर्स्ट स्टांजा, ॲक्टिव्हिटी डन बाय व्ह्युअर्स, रोब्स फॉर न्यूबॉर्न चाइल्ड, व्ह्यूज ओपिनियन, the viewers feel that they are viewing something special because they are making a garment for a young one who has just seen the light of the day. So this stage is full of freshness and hope, and there is no sorrow. Second stanza, robes for young and adulthood. Robes for young and adulthood. At this stage, human beings are quite active and are in search of a prosperous life. They gradually become responsible and are ready to face the ups and downs of life. Third stanza, white cloth to cover the body of a dead person. The viewers are making a shroud, that is, white cloth to cover the body which is lifeless and emotionless. They are grieved and silent, but the colors are lost as the person has left the world. पिक आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. या ठिकाणी रायमिंग वर्ड जी आहेत कवितेत ती शोधायची आपल्याला. तर ती आहे डे, गे, वाईल्ड, चाइल्ड, नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन, स्टील, चील, क्लाउड, श्राउड. अशा प्रकारे रायमिंग वर्ड आहेत. नंतर आहे गिव्ह सिनोनिम्स अँड अँटोनिम्स अँड सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग अँड मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. तर अँटोनिम्स आणि सिनोनिम्स त्या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत. तर पहिला शब्द आहे न्यू, त्याचा अँटोनिम होतो ओल्ड. याचं सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे, माय शूज आर लुकिंग ओल्ड, आय हॅव टू बाय अ न्यू पेअर. सिनोनिम त्याचा तयार होतो न्यूचा, लेटेस्ट त्या ठिकाणी तयार होतो, आय हॅव रीड द लेटेस्ट नॉव्हेल ऑफ माय फेवरेट रायटर. लेटेस्ट नॉव्हेल ऑफ माय फेवरेट रायटर. ब्राईट, ब्राईटचा अँटोनिम त्या ठिकाणी काय होतो, ब्राईटचा अँटोनिम होतो डल. सेंटेन्स त्या ठिकाणी करायचा आहे, द डे इज व्हेरी डल टुडे, देर इज नो सनशाईन. त्याचा जे सिनोनिम आहे, समानार्थी आहे ब्राईटचा, तो आहे तुमचा शायनिंग. द लेडीज नेकलेस वॉज शायनिंग. डेड, डेडचा अँटोनिम आहे अलाइव. We were fortunate to come back home alive after the tornado. त्याच्या अपोजिट आहे, सिनोनिम्स आहे डिसीज. वी पेड रिस्पेक्ट टू द डिसीज मार्टियर. स्टील, स्टील याचा अँटोनिम आहे स्थिर, त्याच्या अपोजिट आहे मूव्हिंग किंवा नॉइझी. द क्लास वॉज व्हेरी नॉइझी इवन आफ्टर रिपीटेड रिक्वेस्ट. आणि शांत या शब्दाचा सिनोनिम आहे सायलेंट, इथे येणार आहे. द टीचर टोल्ड अस टू बी सायलेंट अँड पे अटेन्शन टू हर वर्ड्स. नंतर आहे वाईल्ड. वाईल्ड याचा अँटोनिम होतो, आता हे वाईल्डचा अर्थ दोन अर्थाने त्या ठिकाणी आलेला आहे. इथे जो अर्थ आहे तो काहीसा गोंगाट करणारा असा अर्थ आहे. वाईल्डचा अर्थ वन्य असा सुद्धा होतो. या ठिकाणी आहे त्याच्या अपोजिट आहे काल्म, काम त्याला आपण म्हणतो शांत. वी हॅव टू बी काम अँड द टाईम ऑफ टेकिंग अन इमर्जन्सी डिसिजन. त्याच्या अपोजिट होतो वाईल्डचा. वाईल्डच्या सिनोनिम आहे अनटेम्ड ऑर सॅवेज, ज्याला आपण कठोर म्हणतो किंवा अपाळीव ज्याला म्हणतात. द चाइल्ड वॉज अनटेम्ड अँड इट वॉज सो डिफिकल्ट टू हँडल हिम इन द ॲब्सेन्स ऑफ हिज मदर. त्यानंतर फॉल हा शब्द आलेला आहे. फॉलच्या अपोजिट होतो राईज हा शब्द आहे. राईज अँड फॉल आर पार्ट्स अँड पार्सल्स ऑफ लाईफ. फॉलच्या सिनोनिम येतो डिसेंड. आय कुड नॉट बिअर माय फ्रेंड डिसेंड टू अ फिल्दी लाईफ. चाइल्ड, चाइल्डच्या सिनोनिम अँटोनिम होतो अडल्ट. त्या ठिकाणी वाक्य बनवायचं आहे, व्हेन वन बिकम्स अन अडल्ट वन हॅज टू अंडरस्टँड वन्स रिस्पॉन्सिबिलिटीज. चाइल्डच्या सिनोनिम समानार्थी येतो किड. द किड वॉज ॲडोरेबल इन हिज बिहेवियर. त्यानंतर मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लोथ्स, अटायर ऑर ड्रेस. तर क्लोथ, अटायर आणि कपड्यांसाठी त्या ठिकाणी कोणत्या शब्दांची शब्दावली येते. द वर्ड रजिस्टर फॉर क्लोथ, अटायर, ड्रेस इज व्हीवर्स, व्हिविंग, रोब्स, गारमेंट्स, व्हेल्स, श्राउड.
हे त्या ठिकाणी येतात. त्यानंतर आहे फिगर्स ऑफ स्पीच, त्या ठिकाणी आहे सिमिली. सिमिलीचं उदाहरण सांगायचं आहे. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्कॉन चाइल्ड, लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. तर हे 3 उदाहरणं त्या ठिकाणी आलेली आहेत. आपण पुन्हा एकदा बघूया सिमिली या अलंकाराची उदाहरणं जी आहेत. ते पहिलं उदाहरण आहे ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्कॉन चाइल्ड. या ठिकाणी तुलना प्रत्यक्ष आलेली आहे. तर हे वस्त्र कसं आहे, तर त्याचा रंग जो आहे, तर वस्त्राचं तुलना केलेली आहे त्या पक्षाच्या पंखांशी तुलना केलेली आहे. हॅल्कॉन पक्षाच्या पंखांशी तुलना केलेली आहे. पुढे आहे लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. तर पुन्हा एकदा तुलना केलेली आहे. ते वस्त्र कसं आहे, तर त्या मोरपंखी अशा त्या मोरपंखांशी तुलना केलेली आहे वस्त्राची. आणि नंतर त्या ठिकाणी आलेला आहे पुन्हा एकदा तुलना प्रत्यक्ष आहे. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. पुन्हा ॲज आणि ॲज वापरला आहे. इथे लाईक वापरला आहे, इथे ॲज वापरला आहे आणि इथे सुद्धा त्या ठिकाणी ॲज वापरला आहे. म्हणजे तुलना प्रत्यक्ष असेल तर सिमिली अलंकार त्या ठिकाणी उपमा अलंकार जो आहे तो वापरलेला आहे. नंतरचा अलंकार आहे मेटाफर, जो आहे तो इथे आलेला आहे. तर मेटाफर जो आहे, सेकंड आहे इमेजरी, प्रतिकात्मकचारी वापरलेली आहे. Weavers weaving at break of a day. Why do you weave a garment so bright, like the plumes of a peacock, purple and green? We weave the marriage veils of a queen. We weave a dead man's funeral shroud. तर ही जी इमेज आहे, एक प्रतिकात्मकता जी आहे ती त्या ठिकाणी आलेली आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी विविध प्रतिकात्मकता जी आहे ती इथे आलेली आहे. त्यानंतर मेटाफॉर जे आहे, व्हिवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ अ डे. ते ह्या ठिकाणी पहिलेच वाक्य आहे व्हिवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ अ डे. तर ह्या ठिकाणी अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी जे ब्रेक ऑफ अ डे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मॉर्निंग टाईम त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर व्हाय डू यू व्हीव अ गारमेंट सो गे. त्या ठिकाणी व्हिवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ डे हे त्या ठिकाणी आलेले. त्यानंतर रूपक अलंकार जो आहे तो इथे अपेक्षित आहे. त्यानंतर जो अलंकार आलेला आहे तर तो आहे आपला इलिट्रेशन जे आहे ते इथे आलेलं आहे. इलिट्रेशनचं उदाहरण आहे तर व्हिवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ अ डे. या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा डब्ल्यू हा आलेला दिसतो. व्हिवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ अ डे, बघा डब्ल्यू आलेला आहे. त्यानंतर वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बोर्न चाइल्ड. वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बोर्न चाइल्ड, बघा डब्ल्यू हा इथे आलेला आहे. व्हिवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. व्हिवर्स विविंग डब्ल्यू आलेला आहे पुन्हा एकदा. व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. या ठिकाणी पुन्हा डब्ल्यू जो आहे तो पुन्हा आलेला आहे. त्यानंतर लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. पिकॉक पर्पल, प्लम्स ऑफ पिकॉक पी हा आलेला आहे. त्यानंतर वी हॅव द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. त्या ठिकाणी आलेले. वी व्ह्यू हे इथे आलेले पुन्हा डब्ल्यू आलेला आहे. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. त्या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईट आलेला आहे, म्हणजेच डब्ल्यू आला आहे. वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. वी व्ह्यू पुन्हा डब्ल्यू आलेला आहे. तर इलिट्रेशनची ही उदाहरणं आपण बघितली. त्या ठिकाणी जर आपण मेटाफॉर बघितला पुन्हा एकदा तर व्हिवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ अ डे. वी व्ह्यू द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. रोब्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड इज वोन इन द ब्रेक ऑफ अ डे, दॅट इज अर्ली मॉर्निंग. इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन बिगिनिंग ऑफ अ डे अँड बिगिनिंग ऑफ अ लाईफ हे त्या ठिकाणी आलेलं आहे. प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. इथे पण मेटाफॉर वापरले आहे. प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक तर या ठिकाणी आलेला आहे. पर्पल अँड ग्रीन रेफर टू द टू स्टेज ऑफ लाईफ, यूथ अँड अडल्टहूड. तर पर्पल आणि ग्रीन जे आहे तर हे यूथ दाखवत आहे. पर्पल स्टँड्स फॉर द अर्ली फेज ऑफ यूथ वेन मॅन वॉन्ट्स टू डू बेस्ट स्ट्रेस, अँड ग्रीन रिप्रेझेंट अडल्टहूड वेन रिस्पॉन्सिबिलिटीज बिकेम पार्ट ऑफ द लाईफ टू मेक वन सेटल्ड अँड काम. तर या ठिकाणी पर्पल आणि ग्रीन हे जे दोन रंग आहेत ना, हे माणसाच्या जीवनातली अवस्था, जीवनातले टप्पे जे आहेत त्याने व्यक्त केलेले आहेत. त्यानंतर आहे वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड.
तर त्या ठिकाणी श्राऊड स्टँड्स फॉर द एंड ऑफ लाईफ. तर ह्या ठिकाणी श्राऊडचं जे आहे इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे ती. श्राऊड म्हणजे काय तर एंड ऑफ लाईफ. तर असं ह्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने अलंकार जे आहे, मेटॅफर आहे, एलिटरेशन आहे, त्यानंतर सिमिली आहे, ते इथे आलेले आहे. द राईम स्कीम इन द फर्स्ट स्टांजा इज AABB. फाइंड राईम स्कीम इन द सेकंड अँड थर्ड स्टांजा. तर सेकंड आणि थर्ड स्टांजाची जी राईम स्कीम आहे ती पण आहे AABB अशी राईम स्कीम आहे. A5 मध्ये द पोएट हॅज आस्क अ क्वेश्चन ॲट द बिगिनिंग ऑफ एव्हरी स्टांजा, एक्सप्लेन द इफेक्ट इट क्रिएट्स ऑन द रीडर. तर प्रत्येक सुरुवातीला कडव्याच्या त्या ठिकाणी या ठिकाणी प्रश्न जो आहे तो आलेला आहे. द पोएम कन्सिस्ट ऑफ अ डिस्कशन बिटवीन द पोएट अँड द व्ह्युअर. तर ही एक चर्चा चाललेली आहे एक प्रकारे कवी आणि त्या बिनकरामध्ये. द पोएट आस्क अँड द व्ह्युअर्स रिप्लाय. दिस पॅटर्न हॅज बीन चोजन टू ब्रिंग आउट द 3 स्टेजेस ऑफ लाईफ इन अ सिम्पल वे. One by one and systematically, the questions and answers are arranged to make the readers follow the design of life as the viewers are designing the cloth accordingly. The questions and their relevant answers set the mood of the poem. तर एक प्रकारचा मूड जो आहे तो त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यानंतर राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ह्या कवितेचं ॲप्रिसिएशन त्या ठिकाणी करायचं आहे आपल्याला. कंपोज 4 लाईन्स ऑन इम्पॉर्टन्स ऑफ क्लोथ. त्या ठिकाणी याच्यावर 4 ओळी बनवायच्या आहेत. राईट अँड अपील टू यूज हँडलूम प्रॉडक्ट्स इन आवर डेली लाईफ. तर हँडलूम प्रॉडक्ट्स आपण डेली लाईफमध्ये कसे वापरू शकतो ते त्या ठिकाणी आहे. विजिट अ हँडलूम फॅक्टरी नियर युअर लोकॅलिटी अँड राईट अ रिपोर्ट ऑफ इट. तर हँडलूम फॅक्टरीला भेट द्या आणि त्याच्यावर रिपोर्ट तयार करा. A handicraft exhibition is being organized in your college. You are given the task to compare the inaugural function. तुम्हाला एक सूत्रसंचालन करायचं आहे तुमच्या त्या कार्यक्रमाचं. राईट द स्क्रिप्ट फॉर कॉम्पेअरिंग. तर त्याची स्क्रिप्ट आपल्याला बनवायची आहे. गो टू युअर कॉलेज लायब्ररी अँड कलेक्ट अँड रीड द पोएम्स रिटन बाय सरोजिनी नायडू. फाइंड व्हेरियस करियर opportunities in small scale industries like handloom, art and craft, block printing, etc. Find out information about the महावस्त्र ऑफ महाराष्ट्र पैठणी. तर पैठणीबद्दलची माहिती आपल्याला गोळा करायची आहे. तर या पद्धतीने त्या ठिकाणी आपण हा टॉपिक जो आहे तो पूर्ण केलेला आहे. इथे आपण थांबूया आणि नेक्स्ट पोएमकडे आपण वळूया. थँक्यू.